महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच सर्वच पक्षांच्या आघाडी युतीसाठी हालचाली सुरू झाल्या। अशातच महाविकास आघाडीमधील एका मोठ्या पक्षाने थेट एमआयएमला युतीसाठी प्रस्ताव पाठवल्याची बातमी समोर आली आहे। नेमका कोणत्या पक्षाने हा प्रस्ताव दिला आणि इम्तियाज जलील यांनी हा प्रस्ताव का फेटाळला, पाहूया एक रिपोर्ट। महाविकास आघाडीकडून एमआयएमला युतीचा प्रस्ताव, मुस्लिम मतांवर महाविकास आघाडीतील पक्षांची नजर, काँग्रेस की राष्ट्रवादी, कुणाला हवी एमआयएमची साथ? काय एका मोठ्या पक्षातून आम्हाला हे आलं होतं प्रस्ताव। महाविकास आघाडी स्वाभाविक आहे। बाकी दुसरं त्यांचं भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे, अजित पवार सोबतच आम्ही जाणारही नाही आहे। महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्ष युती आणि आघाडीची समीकरणं जुळवतायत। असंच एक समीकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये घडवण्याचा प्रयत्न झाला, पण यात फारसं यश आलेलं दिसत नाहीये। संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीतील एका पक्षाने एमआयएमला सोबत येण्याचा प्रस्ताव दिलाय। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनीच हा गौप्यस्फोट केलाय। काय एका मोठ्या पक्षातून आम्हाला हे आलं होतं प्रस्ताव, पण त्यांची जी मागणी होती, आमचे जे स्ट्रॉंग होल्ड सीट्स आहे जिथे आम्ही जिंकणारच, त्यापैकी त्यांना सीट्स पाहिजे होतं। मी म्हटलं नाही, तुम्हाला करायचंच असेल तर महाराष्ट्र लेवलवर तुमच्या नेत्यांना सांगा की डिक्लेअर करा की आम्ही एमआयएम सोबत जाणार आहे। एका शहरापुरता काही सीट्स साठी तुम्ही मागत असेल तर ते आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही नकार दिलेला आहे त्यांना। तो मोठा पक्ष महाविकास आघाडी स्वाभाविक आहे। बाकी दुसरं त्यांचं भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे, अजित पवार सोबतच आम्ही जाणारही नाही आहे। आणि जिथे आम्ही नसणार तिथे आम्ही लोकांना हे सांगणार आहे, या तिघ पक्षांना मतदान करू नये। इम्तियाज जलील यांनी युतीसाठी प्रस्ताव आल्याचा गौप्यस्फोट केलाय, पण प्रस्ताव देणारा पक्ष कोणता ठेवलाय। दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्यांनी अशा प्रस्तावाबाबत स्पष्ट नकार दिलाय। एमआयएम सोबत युतीचा प्रश्नच येत नाही असं ठाकरे गटाच्या दोन प्रमुख नेत्यांनी सांगितलंय। आम्ही कधीही इम्तियाज जलील सारख्या एमआयएमच्या हिरव्या लोकांना त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे। काय घ्यायचं, आमच्याकडे नाही का? आमच्याकडे आहे चांगले। म्हणून जिथे जर पाहिलं तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगतो की आत्ताही लोक त्या ठिकाणी आम्हाला ॲक्सेप्ट का करतात का आम्ही भगव्याचं म्हणजे हिंदुत्वाचं जोश आमच्यामध्ये आहे ते दाखवलं। एमआयएम पक्षाची एक विचारसरणी काही या सगळ्याच्याशी कुठेही ताळमेळ ठेवत नाही। एमआयएम जातीवादी पक्ष आहे। एमआयएमच्या सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही। एमआयएम म्हणजे काय, मुस्लिम मतांना काही एमआयएमनी स्वतःची जहागिरी समजू नये, बिलकुल समजू नये। ठाकरे गटानं एमआयएमला प्रस्ताव दिल्याचा दावा फेटाळलाय, मात्र शिंदे गटाला ठाकरेंवर निशाणा साधण्याची आयती संधीच चालून आली। देऊ शकतात ना मतासाठी। महाविकास आघाडीतला जो त्यांचा घटक पक्ष आहे तो इतका लाचार झालेला आहे की तो प्रत्येक माणसाशी बोलायला तयार आहे। तुमचं असलेलं मतदान आम्हाला कसं देता येईल त्याकडे त्यांचं लक्ष आहे। मग त्यासाठी हिंदुत्व गेलं तेल लावत, मराठी माणूस गेला खड्ड्यात, बाकी निजामशाहीचे कौतुक करणारे पोवडे गायला पुन्हा तयार करायला ही सुरुवात करतील। संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि एमआयएमचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे, त्यामुळे ठाकरे गटाकडून असा प्रस्ताव जाण्याची शक्यता फारच कमी दिसतीये। जर ठाकरे गटाकडून प्रस्ताव गेला नसेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष उरतात। त्यामुळे एमआयएमला ऑफर देणारा पक्ष कोणता याचा शोध स्थानिक पातळीवर घेतला जातोय। दरम्यान संभाजीनगर महापालिकेत एमआयएमची स्थिती फारच मजबूत आहे। 2015च्या महापालिका निवडणुकीत एमआयएम दुसरा मोठा पक्ष ठरला होता। 2015 मधील पक्षीय बलाबल पाहिलं तर शिवसेनेचे 29 नगरसेवक, भाजपचे 23 नगरसेवक जिंकले आणि एमआयएमचे 24 नगरसेवक विजयी झाले होते। त्यानंतर काँग्रेसचे 11, बहुजन समाज पार्टीचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, आरपीआय डेमोक्रॅटिकचे 2 आणि अपक्ष 17 उमेदवार निवडून आले। त्यामुळे एमआयएमला सोबत घेणाऱ्या पक्षाला नक्कीच फायदा होऊ शकतो। यापूर्वी विधानसभा निवडणुकीत एमआयएमने महाविकास आघाडीला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिला होता। 30 जागांची मागणी करत जलील यांनी सोबत लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र आघाडीतील तीनही पक्षांनी जलील यांच्या या ऑफरला प्रतिसाद दिला नाही। आता महाविकास आघाडीचा पक्ष जलील यांच्याकडे गेलाय, त्यामुळे राजकारणात कुणीच कुणाचा मित्र किंवा शत्रू नसतो आणि सोयीनुसार युती आणि आघाड्या कराव्या लागतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। मोहसिन शेख, एनडीटीव्ही मराठी, संभाजीनगर।